आला ऊन बोलत तापायला लागले बाबा. म्हशीला बी चारा पाणी करून नुसतं वैताग झालाय. उन्हाळा दिवस लागलाय पाणी बोलत लागत जनावराला. कोणचा फोन आला होता. हॅलो. हा दूधवाले बापू बोलता का? हा दुधाला बापूच बोलतो. बोला ना कोण बोलतय? मी ज्योती बोलते. आज दूध का बरं एवढं पातळ दिलं तुम्ही? अहो मी नाही दिलं ते म्हशीचं आणलं होतं काढून. म्हशीचच मला माहिती आहे. हा तुमच्या म्हशीनेच दिलेलं आणलं तुम्ही. पण त्यात पाणी एकीकडं दूध एकीकडं. नाही नाही तसं काही होत नसतं. पण पाणी दूध एकीकडे होत नसतं. ते एकटीच राहतं ना. राहत पण तापवलं त्याला न मलई न खायला चव न प्यायला चव. अहो तुमच्या तुमच्या तोंडाची चव गेली असल म्हणून येत नसन. नाही नाही तसं नाही तसं नाही. मग आम्ही फुकट घेतो का तुमच्याकडं म्हणून तुम्ही एवढं पातळ दूध देता नाही आम्हाला? नाही नाही मी का म्हणलं तुम्ही फुकट घेता. तुम्ही नाही भले महिन्याला पैसे देत 2 महिन्याने देता जार करून. पण मग मी कुठं म्हणलो तुम्हाला फुकट घेता म्हणून. मग झालं काय आता असं कोण बोलू राहिलं तुम्ही. 70-80 रुपये लिटरने आम्ही दूध घेतो. अहो 80 नाही घेत बाई तू 60 घेती ना. म्हशीचं देता ना तुम्ही. मग आता म्हशीचं नाही मग का आता जाऊ दे. आता मी पुढचं बोलत ते मग का म्हशीचं देतो ना. मग आज दूध का पातळ दिलं नेमकं तुम्ही? असं पातळ म्हणजे तुमचं म्हणाचं उद्दिष्ट असं सांगा ना मला. म्हशीचं दूध पाणी समजा पातळ झालं म्हणून असं म्हणा ना हो. मग काय नेमकं काय आहे? अहो तुम्हाला सांगू का? हा औंदा तापमान लई हा बर का. आणि हा त्याच्या कारणाने काय झालं ना म्हैस पिऊ राहिली 2-4 टाइम पाणी. हा मग पाणी प्यायल्यामुळं मग ते काय झालं दुधामध्ये ना ते आता पाणीच देऊ राहिले जरासं शिल्लक. हाव का. हा मग त्याच्या ते दूध थोडंफार पातळ येत असन. पण तुम्ही 60 रुपयाने दूध घेत नाही एवढं काय वर तोंड करून बोलू राहिली. तुला 60 रुपयाच्या लिटरच्या दुधामध्ये अर्धा लिटर दूध घेती तू. आणि त्याच्यात तुला तुप निघलं पाहिजे. दही झालं पाहिजे. तुला खायला बी पुरलं पाहिजे. यार तुका डोक्यावर बिक्यावर पडेल काय? बापू आम्ही हा 200 रुपयासाठी उन्हातान्हात कामाला जातो. तू आणि 60 रुपये दुधाचे देतो. अरे बाबा तू कधी कामाला जाती. तू उठली सुटली घरीच राहती. दिवस रात्र तुझा नवरा काम करतोय नको सांगू मला. पण मी काय म्हणतो इतकं बी शेतकऱ्यावर लय अन्याय करू नये यार बाबा. मी काय करू आता सांगतो. आता ती म्हैसच तेवढं पाणी पिऊ राहिली म्हणून ती तुम्ही पाणी जर दूध देऊ राहिली. उद्यापासून नीट दूध देणार असाल तर द्या. नाही तर तुमच्याकडचं दूध मी बंद करणार आहे. अहो मॅडम तुम्ही ऐकून घ्या आधी. हम्म आता तुम्ही विचार करा. आता उन्हाळा आहे हम्म. तुम्ही इळातून किती लिटर पाणी पिता? हा अहो पण माणसाचा आणि गाईचा काय विषय आहे? अहो विषय आहे हो. तुम्ही सांगा ना मला तुम्ही किती पाणी पिता इळात किती लिटर पाणी पिता कम से कम कितीदा देत पाणी पिता? असन 2-3 लिटर. 2-3 लिटर आहे ना. मग हम्म मागच्या हिवाळ्यामध्ये म्हैस पाहिल्याने एकच बाटली पाणी पित होती. हा आणि हा 2च टाइम पाणी पित होती. आता तुम्हाला सांगतो 3-4 टाइम पाणी पिऊ राहिली. ते बी प्रत्येक टायमाला 3-3, 4-4 बाटल्या. आणि जसं हा अंगावर टाकलं ना तसं आणखीन पाणी पिती. जसं अंगावर टाकलं तशी आजूक पाणी पिती बबडी आमची. तुम्हाला सांगतो. मग म्हणून ते काय उरलं थोडंफार पातळ येऊ राहिलं दूध. मग एक काम करा ना. बोला. तुम्ही 80 रुपये लिटरनं दूध घ्या. तुम्हाला नाही ना कोरं दूध आणून घालतो कोरं. नाही जमणार नाही. आम्ही 60 रुपयाचा भाव देतो ना तुम्हाला तर 60च देणार. हा नाही त्याच्या नाही व्यतिरिक्त 1 रुपया पण वाढवू देणार नाही. हा आणि तसं पण तुम्ही हं, जर दूध उद्यापासून प्युअर देणार असाल हं. तरच घेणार. नाही तर तुमच्याकडचं दूध बंद करणार बाबा आम्ही. अरे बाबा दूध प्युअरच असतं ते का काही मिलावटचं दूध राहतं का? शेतकऱ्याचं दूध येते म्हशीचं त्याच्या. आणि तुम्ही खुशाल म्हणता प्युअर दूध दिलं पाहिजे. 60 रुपये बापू 60 रुपये तुम्ही आहे देत ना नाही. लई चाभरे. तुम्ही लई चाभरे. नाही बोलून देणार माणसाला. अरे चाभऱ्याचं त्याचं काय आलं बाई. आता कसं आहे ना 2 पैशासाठी लय मरमर करावं लागते. तुला का सांगू का? ते काय सांगावं. ते तुमच्या गाईचं दूध माझे लेकरं सुद्धा पिती नाही. अरे कोणाकडून दूध घेते म्हणे ये तू? अरे लेकरं म्हणे का? हा अरे बाबा लेकरं म्हणे नवरा सकाळी माझ्या संग भांडून गेला. कोणाकडून हे दूध घेते म्हणे. चहा सुद्धा नाही पिले ते. अरे बाबा तुझ्या नवऱ्याच्या आणि तुमच्या सगळ्याच्या तोंडाची चव गेली माझ्या अंदाजाला आहे ना. तुम्ही ना ते कौळ झाला की असं होत असतंय. तुम्ही एकदा कौळ गिवळ झाला चेक करा. तुमच्या तोंडाची चव गेली 100%. नाही तर माय म्हशीचं दूध आहे ना अक्षरशः तुम्हाला सांगतो मै मांजर डोळे लावून दूध पिती. आम्ही हा एकदम ओके. तुमच्या दुधात प्रॉब्लेम आहे. नाही नाही दुधा गिरात काही प्रॉब्लेम नाही. तुमचे डोक्याचे भरम काढून टाका बाबा. तुम्हाला काय सांगू तुम्हाला अक्षरशः माझ्या इथं दुधासाठी अशी सकाळी रांगा लागते आपल्या म्हशी दुधासाठी.
हो उद्यापासून जर तुम्ही दूध जर चांगलं देणार असाल, त्याच्यात मलाई आली पाहिजे, प्यायला टेस्टिंग लागली पाहिजे, चहा पण छान झाला पाहिजे, दही पण हम्म घट्ट लागलं पाहिजे. हा असं जर दूध देणार असाल तरच द्या, म्हणजे नाहीतर उद्यापासून परवापासून मला दूध नको तुमच्याकडचं. अर्धा लिटर दुधामध्ये तुला दही लागत, तूप लागत, खायला लागत, अजून काही लागत. अरे का डोक्यावर पडली का? अर्ध्या लिटर मध्ये एवढं कुठं कुठं नाही होत असते का? घेतील 650 राहिली 15 दिवसाचे एका महिन्याला पैसे देतील सांगू राहिली मला. तू पण यायची अंदिसा काय धंदे झाले का तुमचे? हा बोल ना. मायला अवघडच का मी आता तुम्ही सांगा सोयरे हो. मी तर काते पाणी टाकत नाही. खरोखरच तिच्या तोंडात चव गेल्या ना अंदाजाना. अरे काय लबाड लोक झाली पैसे द्यायची फासकट आली तर या अशी डोकं लावते पा अवघड आहे.